घनगड पुणे जिल्ह्यातला एक गिरदुर्ग, मावळात वसलेला, कोकणच्या घाटवाटांचं रक्षण करणाऱ्या घनगडला ऐतिहासिक वारसा लाभला आहेच, पण तितकीच वैविध्यपूर्ण जैवविविधता अंगा खांद्यावर तो लिलिया पेलतोय. घनगडच्या इतिहासात डोकवायचं म्हटलं तरी अनेक शासकांच्या हातून जात हा किल्ला मराठ्यांच्या हाती लागला. घनगडचा पहिला उल्लेख आढळतो तो निजामशाहीत. हा किल्ला कोळी सामंतांकडून अहमदनगरच्या निजामाकडे आला. यानंतर मोगल, मराठा असा प्रवास करत पेशवाईच्या शेवटी हा किल्ला बाळाजी कुंजीर यांच्या ताब्यात गेला आणि शेवटी हा किल्ला इंग्रजांच्या हाती लागला. चढाईला कठीण असणाऱ्या घनगडच्या सुरुवातीलाच पुरातन शंकराच्या मंदिराचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. कातळातून कडेकडेने चालत गेल्यावर मग गडावरील कठीण चढाईचा भाग सुरू होतो. किल्ल्यावरून सुधागड, सरसगड व तैलबैलाच्या नैसर्गिक भिंती असा परिसर दिसतो. तसेच नानदाण भरण्याची नाळ, सवाष्णी घाट या कोकणातील घाटवाटा, सालतरची खिंडही दिसते. पण हा किल्ला सर्वात जास्त महत्त्वाचा ठरतो तो त्याच्या जैवविविधतेच्या संपन्नतेमुळे. अन्य जीवांसाठी राखून ठेवलेल्या सुधागड वन्यजीव अभयारण्याच्या सीमेवरच हा किल्ला वसलाय. शेकडो दुर्मिळ वनस्पती तसेच वन्यजीवांच्या अनेक प्रजाती या भागात आढळतात. या भागाचं वैशिष्ट्य म्हणजे भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय वृक्ष वड, राष्ट्रीय फळ आंबा, महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू, राज्य फुलपाखरू म्हणून घोषणा करण्यात आलेले ब्ल्यू मॉर्मॉन या विशेष प्रजातीचं फुलपाखरू, राज्य फुल ताम्हण या सर्व प्रजाती या आसपासच्या भागात आजही मोठ्या प्रमाणात दिसतात. घनगडची वनराई म्हणजे अनेक झाडझुडपं आणि औषधी वनस्पतींचा अमूल्य ठेवा. करटुले, बेडकी, करंज, निरगुडी, लालघोणा, कवंडळ, आपटा, राईपाला आणि अशा शेकडो ज्यांची नावही आपल्याला माहीत नसतील अशा औषधी वनस्पती इथं सहज आढळतात. इथले स्थानिक आणि आदिवासी समाज या वनस्पतींचा आजही वापर करताना आपल्याला आढळून येतात. पावसाळ्यात उगवणाऱ्या घोटवेल सायत, चेनकोला कर्ली, अळू, कुरड, भारंगी, चिचारडी या पौष्टिक रानभाज्या इथं चवीने खाल्ल्या जातात. गडाच्या पायथ्याशी तुम्ही आलात तर एक विशिष्ट आवाज तुमच्या कानावर पडू लागतो. हा आवाज असतो कुटुरगा उर्फ कुरटूक या पक्ष्याचा. तुम्ही पश्चिम घाटात प्रवेश केलाय याची जुनही चाहूलच असते. पाणथळ ठिकाणी दिसणारे वेगवेगळे बगळे, बऱ्यापैकी दुर्मिळ असलेल्या आणि वेगानं लुप्त होत असलेल्या गिधाडांच्या काही प्रजाती इथं क्वचित दिसतात. पायवाटेनं थोडंसं पुढं चालून गेल्यावर शीळ घातल्यासारखा एक सुंदर आवाज कानी पडतो. आवाजाचा थोडा कानोसा घेत गेल्यास चमकदार निळा पिसारा, पंख व माथ्यावर झळाळी असलेला मध्यम आकाराचा शिळकरी कस्तूर आपल्या नजरेस पडतो. आजूबाजूला पसरलेले जंगल, धबधबे, पाणथळ जागा, डोंगर रांगा यांनी हा परिसर वेढलेला असल्यानं वेगवेगळ्या प्रकारच्या वन्यजीवांचे अधिवास इथं आढळून येतात. यांचं जतन आणि घनगडचं संवर्धन करणं ही गरज नसून आपले एक सुजाण नागरिक म्हणून कर्तव्य आहे. याच प्रेरणेतून कर्वे समाजसेवा व BMC सॉफ्टवेअर या संस्थांच्या माध्यमातून इथं कन्झर्वेशन ऑफ हेरिटेज साईट फोर्ट घनगड अँड इको टुरिझम डेव्हलपमेंट फॉर ट्रायबल लाईव्हलीहूड हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला गेला. घनगडच्या संवर्धनापासून ते अगदी इथला नैसर्गिक अधिवास जिवंत राहावा यासाठी प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक योजना आणि कार्यक्रम हाती घेतले गेले. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर महेश ठाकूर. गेली 23 वर्षे कर्वे समाजसेवा संस्थेमध्ये प्राध्यापक आणि ऑनरी डायरेक्टर CSR सेल याचा एक मानद संचालक म्हणून काम बघतोय. आज आपल्याला माहिती देण्याची म्हणजे BMC सॉफ्टवेअर आणि कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिस यांच्या संयुक्त विद्यमाने आपण घनगड म्हणजे इकोले गाव जे भांबुर्डे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येतं आणि जे लोणावळापासून आंबेवाली या ठिकाणी स्थित आहे, अशा ठिकाणी आम्ही हा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य म्हणजे तिथील जो काही घनगड किल्ला आहे त्याचं संवर्धन, त्याचबरोबरनं तिथल्या एकंदरीत जे पर्यावरण आहे त्या पर्यावरणाचा संवर्धन करणं, त्याचबरोबर तिथल्या ग्रामीण महिलांना, ग्रामीण युवकांना रोजगार मिळण्यासाठी इको टुरिझमचा जो काही प्रसार आहे तो तिथे आम्ही करण्याचा मानस केला होता.
हा प्रोजेक्ट करण्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे की या ठिकाणी बरेच जण एक ट्रेकला येत असतात या किल्ल्यावरती, आणि जसा हा तामिनीचा भाग असल्यामुळे पाऊस भरपूर पडतो, परंतु उन्हाळ्यामध्ये तिथे पावसाची दाणादाण, तिथे पाणी मिळत नाही. त्याचबरोबर बरेचशी युवक मंडळी ह्या गावापासून लांब गेलेली आहेत. म्हणजे गावामध्ये फक्त वृद्ध महिला आणि वृद्ध पुरुष या ठिकाणी राहतात. तर अशा ठिकाणी या किल्ल्याचं महत्त्व, त्याचबरोबर त्या ठिकाणच्या जे काही मंडळी आहेत त्या लोकांना रोजगार निर्माण करून देण्याचं काम आपण केलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर आज त्या ठिकाणी इथं सुंदर पर्यावरण आहे, ज्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी म्हणजे ज्या वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी, सरपटणारे कीटक, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपल्याला तिथे बघायला मिळतात. तर त्याचा एक आपल्याला प्रसार म्हणा किंवा त्याच्याबद्दलची माहिती ही तरुण पिढीला, त्याचबरोबर शाळेतील मुलांना आणि जे काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये येणारे जे काही कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा ही माहिती देणं गरजेचं आहे. हा प्रोजेक्ट देत असताना आपल्याला मला सांगायला आवडेल की BMC सॉफ्टवेअर या कंपनीने या प्रकल्पाला खूप चांगली मान्यता दिली आणि त्यांच्यामधूनच फंड आपल्याला उपलब्ध करून दिला. आणि या फंडमधनं आपण तिथे साधारणतः एक 20 बाय 15चा आपण तिथे हॉल बांधलेला आहे. त्या हॉलमध्ये आपण त्या महिलांना किचनमध्ये गॅस, नंतर त्याचबरोबर विविध स्वयंपाक बनवण्याची भांडी, त्याचबरोबर तिथं प्रशिक्षण सुद्धा आम्ही त्यांना दिलेलं आहे, जेणेकरून जे कोणी पर्यटक तिथे येतील त्या पर्यटकांना तिथे एक आसरा मिळेल, निवारा मिळेल, त्याचबरोबर तिथे त्यांना जेवणाची सुविधा उपलब्ध होईल आणि त्या पैशामधनं तिथील व्यक्तींचं रोजगार त्यांना उपलब्ध होईल असा त्यातला मानस होता. त्याचबरोबर जी व्यक्ती तिथे, ज्या पर्यटक तिथे येतील त्या ठिकाणी ह्या परिसरामध्ये जे काही बायोडायव्हर्सिटी आहे, या ठिकाणी असणारे प्राणी, पक्षी आणि जे काही प्रकारच्या विविध मेडिसिनल प्लांट सुद्धा इथं आहेत आणि त्याचबरोबर किल्ल्याचं महत्त्व, हे सगळ्या गोष्टी आपण तिथे त्यांना त्या दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्याचबरोबर इथून जाताना त्या गावची शिदोरी म्हणजे की तिथे जे काही त्यांनी आज पाहिलं, जे बघितलं आणि त्याचबरोबर त्यांना पर्यावरणाचं प्रेम आणि तिथे कुठल्याही प्रकारचं पर्यावरणाला घातक असे कुठल्याही प्रकारचे प्लास्टिकच्या बॉटल्स म्हणा, प्लास्टिकच्या पिशव्या असं कुठलंही न टाकता अशा प्रकारचं अवेअरनेस त्यांना देण्यात येईल. त्याचबरोबर ह्या प्रोजेक्टमध्ये आम्ही जवळजवळ साधारणतः 5-1 हजार वृक्ष रोपण केलेलं आहे गेली 2 वर्षामध्ये. आणि या वृक्षामुळे जरी आपल्याला असं वाटलं की त्या ठिकाणी झाडं भरपूर आहेत, परंतु अशी काही ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी झाडांची कमतरता आहे आणि त्याचबरोबर त्या प्लांट्सपासून तिथल्या लोकांना ग्राउंड वॉटरच्या संदर्भातली पण थोडीशी माहिती आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण तिथे विहिरीचं खोलीकरण केलेलं आहे. त्याचबरोबर तिथे पाण्याची टाकी आपण बांधून दिली आहेत. आदिवासी पाड्यांमध्ये पाण्याच्या टाकीचं वॉटरप्रूफिंग करून त्याचबरोबर त्यांना पाईपलाईन उपलब्ध करून दिलेली आहेत आणि आज त्यांना जी पाईपलाईन करायला लागली ती पण त्याच्यामुळे थांबलेली आहे. अशा ह्या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य आहे. तर मी खरंच BMC सॉफ्टवेअर, कर्वे समाज संस्थेचे जे काही मॅनेजमेंट ट्रस्टी आहेत त्या सर्वांचा आभार मानतो की असा हा एक उत्तम प्रोजेक्ट आपण अशा दुर्गम भागामध्ये आपण केलेला आहे. आणि आपण जरूर ह्या प्रोजेक्टमध्ये आलात आणि अशाही आपल्या इतर जी कोणी स्नेही मंडळी असतील त्यांना सुद्धा आपण इथे येण्याचा आग्रह करावा आणि इथलं सौंदर्य डोळ्यात साठवून त्यांनी त्या जागेचा निरोप घेऊन त्याच्याबद्दलची माहिती इतरांमध्ये पण सांगावी असं मी तुम्हाला आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.